घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्वाळीले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्वाळीले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्वाळीले किती एक विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल 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 चित्ते मुकुंदो वदने मुकुंदो दृष्टो मुकुंदो श्रवणे मुकुंद एवं सदा सर्वगतो मुकुंदस्ते मानवा किं न मुकुंद तुल्या महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग हे पांडुरंग करू प्रथमनमाना पांडुरंग करू प्रथमनमाना चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठला 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 धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्वाळीले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत श्रेष्ठ देहू निवासी तुकोबराय
यांचा हा 4 चरणाचा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठाला 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 धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्वाळीले किती एक तुकोबराया. या अभंगातून देवाला म्हणताय, देवा तू तुझ्या भक्तांसोबत कसा वागतोस आणि जे दुष्ट आहेत, जे दुर्बुद्धीचे आहेत त्यांच्यासोबत कसा वागतोस. त्या पुढेही जाऊन तुकोबराय म्हणतात, देवा एवढंच नाही तर तू तुझ्या भक्तांसाठी किती दयाळू होतोस, त्यांच्यावर तू कृपाही करतोस आणि दुष्टांचा सर्वनाशही तुझ्या हातूनच होतो. मग देवा तू इतका दयाळू असून सुद्धा जेव्हा जेव्हा या भूमीवर, या जगावर संकट येईल किंवा अधर्म हा जास्त प्रमाणात वाढेल, त्या वेळेस तू अवताराला येऊन त्याचा नाश करतोस. म्हणूनच देवा हे पुराणे देखील तुझं वर्णन करतात आणि काय म्हणतात तर, भगवंता हे परमात्मा हे कृपाळू, तुझं वर्णन पुराणे यामुळे करतात कारण तू असणारा खूप कृपा सिंधू आहेस. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठाला. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या पुनतांबा गावामध्ये असणारे आपलं ग्रामदैवत आणि या ग्रामदैवत असणारे ते भगवान परमात्मा कोण आहेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा उत्सव कशामुळे चालू आहे तर कालभैरव परमात्मा जन्मोत्सव. या जन्मोत्सवामुळे आपण इथे जमलो आहोत आणि त्यामुळेच माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आले असे असणारे आमचे बंधू अनिकेत दादा, त्यांच्यामुळे माझ्याकडे ही सेवा आली. तसेच तुम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहात, त्याच्यामुळे मी तुमच्या चरणी नतमस्तक होते. तसेच ज्यांच्यामुळे मी ह्या गादीवरती उभे आहे असे असणारे माझे पती श्री मृदंग सम्राट हरिभक्तपरायण मुकुंद महाराज काटे, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी, संतवृंदांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच असणारे आमचे मोठे बंधू मृदंग अलंकार मृदंग सम्राट, ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे असे असणारे श्याम महाराज श्रावणी, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेकडे वळते. विठाला 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 विठाला. तुकोबाराय म्हणतात, देवा जेव्हा जेव्हा अधर्म होईल तेव्हा तेव्हा तू अवतार घेतोस. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर अधर्माचा जास्त प्रभाव वाढत असेल तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा या धर्तीवर अवतरित होतो. अवतरित होऊन या दुष्टांपासून त्यांच्या भक्तांचं रक्षण करतो. या भक्तांचं रक्षण करतो. त्यामुळेच सर्व संत मंडळी, आदी मंडळी करून भक्तवृंद सुद्धा त्या भगवान परमात्म्यांना कृपा सिंधू म्हणून ओळखतात. विठाला 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 विठाला. भगवान परमात्मा असणारा त्यांचं एक ब्रीद आहे बघा, भक्ता राखे पायापासी. भक्तांना तो जवळ घेतो आणि दुष्टांना लांब करतो. हे देवाचं ब्रीद आहे. त्याच्यामुळे जेव्हा कधी दुष्टांना मारण्याचा प्रश्न येईल त्या वेळेस भगवान परमात्मा या धरतीवर अवतारित होतो. विठाला 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 विठाला. कारण भक्त जे सांभाळून राहतात किंवा जे नामस्मरण करून, जे भक्ती करून त्या देवाचं चिंतन करतात, एवढंच नव्हे तर त्या देवाला, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेतात. परंतु जे दुष्ट आहेत ते तर भगवंताचं नामस्मरण कदापि करतच नाहीत. परंतु जे कोणी भक्त असतील, जे कोणी संत मंडळी असेल, त्यांना सुद्धा हे दुष्ट लोक, दुर्बुद्धीचे लोक भक्तांना त्या भगवान परमात्म्यापासून दूर करतात. म्हणूनच भगवान परमात्मा भक्तांना जवळ करतो
आणि दुष्ट असणारे यांचा नाश करतो. एवढंच नव्हे तर त्यांना आपल्यापासून दूर ठेवतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मग धर्माचंच रक्षण हा भगवान परमात्मा करतो. आपण यालाही धर्मच म्हणू, कारण दुष्टांचा नाश करणं याला आपण धर्म म्हणू शकतो. आता दुष्ट जे भक्त असतात त्यांना त्रास देतात. मग आपल्याला जर कोणत्या गोष्टीपासून त्रास होत असेल आणि ती गोष्ट जर अयोग्य असेल तर त्या गोष्टींचा किंवा त्या मनुष्याला आपल्यापासून दूर करणं हा सुद्धा धर्मच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सर्वात अगोदर मुद्दा येतो तो म्हणजे भगवान परमात्म्याला हे सत्य अपेक्षित आहे, जे की फक्त भक्तच जाणतात. एवढंच नव्हे, भक्त फक्त जाणून राहत नाहीत तर ते आचरणात आणतात. आणि भगवान परमात्म्याला ही आचरण ही सर्वात पहिली गोष्ट मान्य आहे. त्याचबरोबर संतांना, भक्त मंडळी आदी करून सर्वांना सत्य आणि आचरण हे सत्यशील असलं पाहिजे असंच अपेक्षित आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. असाच प्रसंग भगवान रामप्रभू आणि सीतामाता एका गंगामयामध्ये नदीत पाय धुवून एकत्र बसले असतात. एकत्र बसले, दोघांचीच चर्चा चालू झाली. सीतामय्या रामप्रभूंना म्हणू लागल्या, भगवंता तुझे पाय निळे तर आहेतच, परंतु त्यासोबतच तुझे पाय माझ्यापेक्षा चांगले नाहीत. निळेही आहेत आणि चांगलेही नाहीत. तुझ्यापेक्षा माझे पाय चांगले आहेत. असं कोण म्हणू लागलं? सीतामाता रामप्रभूंना म्हणू लागल्या. रामप्रभू म्हणाले, सीता तुझ्यापेक्षा माझेच पाय चांगले आहेत. जरीही माझ्या पायांचा रंग हा निळा असला तरीही. सीतामाता आणि रामप्रभूंची दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. आता चर्चा सुरू झाली असताना तिथे लक्ष्मण प्रभू आले. त्यांनी शेजारी थांबले, विचार करू लागले, आपण जर या दोघांच्या मध्ये पडलो तर हे भांडण कदापि मिटणे शक्य नाही. मिटणार तर नाही, पण वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण पती पत्नीचं भांडण हे जास्त वेळ राहत नाही. म्हणून ते दूरच थांबले आणि फक्त ऐकू लागले. या दोघांची चर्चा किती वेळ झालं सुरूच आहे. रामप्रभूंचं अचानक लक्ष गेलं लक्ष्मणांकडे. त्यांनी विचार केला, आता आपल्या दोघांकडून तर हे मिटत नाहीये. मला वाटतंय माझे पाय चांगले आहेत, सीतेला वाटतंय तिचे पाय चांगले आहेत. मग आता आपण लक्ष्मणाला विचारू. लक्ष्मणाकडे गेले, त्यांना विचारू लागले, लक्ष्मणा आता तूच सांग, आमच्या दोघांपैकी कुणाचे पाय चांगले आहेत. आता लक्ष्मणांना विचार पडला, परंतु उत्तर द्यावंच लागलं असतं. त्यांना लक्षात आलं, काहीही केलं तरी इथे उत्तर द्यावंच लागणार आहे. त्यांनी असं दिलं, मग हे प्रभू, हे सीता माते, आचरण से ये चरण अच्छे हे म्हणले, परंतु कुणाला हे उत्तर कळालं नाही. तुम्हाला कळालं का? कुणाला कळालं असेल? ज्यांची श्रवण जास्त झालेली आहे, कीर्तन श्रवण किंवा चरित्र, भक्तांचं चरित्र, संतांचं चरित्र ज्यांच्याकडून जास्त श्रवण करण्यात गेलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं असेल. लक्ष्मण प्रभू काय म्हणाले? आचरण से ये चरण अच्छे हे. आता दोघांना समजलं नाही. रामप्रभू म्हणाले, बघ सीते, लक्ष्मण म्हणतोय तुझ्यापेक्षा माझेच पाय चांगले आहेत. सीतामाता नाराज झाल्या आणि त्यांना आता काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. दोघंही शांत झाले. परंतु लक्ष्मण म्हणाले, हे प्रभू, हे तुमचं सत्य नाही. मी फक्त तुमचेच चरण चांगले आहेत असं म्हणलो नाही. प्रभू ही आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले, बरं ठीक आहे, माझंही खरं नसलं तरी चालेल, परंतु खरं काय आहे ते तू सांग. लक्ष्मणांनी उत्तर दिलं, प्रभू तुम्हाला वाक्प्रचार येतो, सर्व येतंय, तरीही तुम्ही मला विचारताय. मग आता जाऊ द्या, मी सांगतो. लक्ष्मणांनी हे उत्तर सांगितलं, प्रभू मी तुम्हाला सरळ अर्थात सरळ भाषेत सांगितलं आहे. आचरण से ये चरण अच्छे हे, याचा अर्थ आचरणामुळे तुमच्या दोघांचेही चरण चांगले आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. मग भगवान
परमात्म्यांना, संत वृंदांना, भक्त आदी मंडळी करून यांना सर्वांना आचरण शुद्ध असलं पाहिजे असं अपेक्षित आहे. कारण आचरणामुळे आपला पूर्ण व्यवहार चालत असतो. तुम्ही बघा, आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण जर एखादी गोष्ट खोटी बोलली तर पुढे चालून त्याचं जर उदाहरण द्यायचं म्हणलं किंवा त्याचा विस्तार करून एखाद्याने आपल्याला ती गोष्ट विचारली तर आपण ते सत्य सांगता वेळेस अडखळतो. बरोबर ना? सत्य सांगता वेळेस अडखळतो कारण आपण अगोदरच खोटं बोललेलो असतो. त्याच्यामुळे आपलं आचरण शुद्ध राहत नाही. एवढंच नाही तर अनेक बाबतीत आपण तसंच वागतो. एखाद्याकडून जर एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर जास्त वेळेस तर आपल्याकडून खरं बोलण्यात येत नाही. खोटं बोलण्यामुळे आपला आचरणावरील प्रभाव घटत जातो. जो माणूस सत्यवाणीने वागतो, फक्त सत्यानेच नाही तर अनेक बाबतीत तो शुद्ध आचरण जर ठेवत असेल तर तो भगवंताला सुद्धा प्रिय आहे. विठ्ठला 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 मग हा सत्य असणाराच या धर्मामध्ये पहिला मुद्दा आहे. परंतु आपल्याला धर्म म्हणलं की फक्त जास्त तर लोकांना असं वाटतं फक्त सीमेवरती जाऊन लढणं ते धर्माचं पालन करताय. एखादे जर भजन करताय किंवा वारीत जाताय तेच फक्त धर्माचं पालन करताय असंच वाटतं ना आम्हाला? तुम्हालाच नाही, अनेक जणांना किंबहुना आम्हाला सुद्धा असंच वाटतं. परंतु भगवान परमात्मा सुद्धा सांगताय आणि भक्त मंडळी सुद्धा सांगताय की धर्म म्हणजे फक्त वारी करणं किंवा सीमेवरती जाऊन लढणं नव्हे, तर तुम्ही तुमच्या आचरणामध्ये, जीवनामध्ये सत्याचा उपयोग करा. नव्हे सत्यानेच वागा. हा सुद्धा तुमच्यासाठी धर्माचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. याच धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवताराला येतात आणि त्यांचं कार्य पूर्ण करतात. आणि फक्त सत्यच नाही तर त्यावर सोबत भगवान परमात्मा ज्यांचं आचरण सुद्धा आहे त्यांना सुद्धा जवळ करतात. आचरण सत्य हे ज्यांच्याकडे आहे त्यांना असं समजावं की आपण धर्माचं पालन करतोय. विठ्ठला 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 विठ्ठला. आता असं झालंय की सत्य कुणाला अगोदर मान्य नाही. जरी मान्य असलं तरीही ते आचरणात आणणार नाहीत. एखादा जर व्यक्ती असेल त्यांना एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती झाली असेल आणि तो आम्हाला त्या बाबतीत समजावून सांगत असेल तर ते आपण ऐकत नाही. ऐकतो का? कारण आपण मुद्दाम म्हणून नाही, परंतु आपल्या लक्षात न आल्यामुळे आपण त्याचं ऐकत नाही आणि आपल्याच हाताने आपल्या स्वतःचा घात करून घेतो. कारण संत मंडळी आणि भक्त मंडळी ही सतत आम्हाला सत्य सांगण्याचाच प्रश्न करतात. बरोबर ना? कारण त्यांचं कर्तव्य आहे, काम आहे, नव्हे करून ते त्यालाच धर्म समजतात जेणेकरून त्यांच्या हाताने, त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या आचरणाने किंवा त्यांच्या सांगण्याने तुमच्या आमच्यावर परिवर्तन होईल. विठ्ठला 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 बघा, एक सत्पुरुष जरी असला तरीही तो एखाद्या बाबतीत त्याचा परिचय देऊ लागला आणि सांगू लागला की बाबा ह्या गोष्टीचा मला चांगलाच अनुभव आलेला आहे, यापासून तुझा घात होणार आहे, तू यापासून दूर राहा, तर ते आम्ही ऐकू का? कारण ते आपल्याला परिपूर्णपणे समजलेलं नसतं. असंच एक सत्पुरुष होता आणि दोन मित्र असतात. ते दोन्ही मित्र रस्त्याने चालत होते. सत्पुरुषाने सरळ भाषेमध्ये त्या दोन मित्रांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही आता ह्या रस्त्याने जाताय ना, मी याच रस्त्याने तिकडून येतोय आणि मला असं कळाले आहे की तुम्ही ज्या रस्त्याकडे जाताय त्यामध्ये जंगल लागतं. त्या जंगलामध्ये एक मोठं घात करणारी वस्तू तुम्हाला आहे. आता आपल्याला जर असं कोणी सांगितलं की बाबांना तुम्ही तिकडं जाताय तर जाऊ नका, तिकडे तुमचा घात होणार आहे, तर आपण खरं मानू का? आपल्याला त्यावरच संशय येईल आणि असं वाटेल की घात नसेल, एखादी खरंच चांगली गोष्ट असेल जेणेकरून ती गोष्ट आपल्याला मिळून आपला फायदा होणार असेल.
असं आम्हाला देखील वाटतं. तसंच त्या दोन मित्रांना देखील वाटलं आणि ते तरीही पुढे चालत राहिले. तो सत्पुरुष असणारा तिथून निघून गेला. आता या मित्रमंडळींना एक मोठा हंडा लागला. तो हंडा म्हणजे होता सोन्याचा. एवढाच नव्हे, ते सोन्याचा हंडा असून त्यामध्ये हिरे मोती इतके काही भरलेले असून त्यांनी तो हंडा बघितला. आता एवढा हंडा आम्ही जर बघितला असता तर खुशी झालो असतो का दुःख? खुशीच झाली असती ना. आनंदही आनंद झाला असता. तोही त्यांनाही आनंदाचा झाला आणि त्यांनी विचार केला, खरंच बरं झालं आपण त्या पुरुषाचं ऐकलं नाही. कारण त्या पुरुषाचं जर आपण ऐकलं असतं तर आपण या हंड्यापासून वंचित राहिलो असतो. आनंदित झाले आणि दोघांनीही विचार केला, बरं झालं तो सत्पुरुष निघून गेला. आपल्या दोघांना आता यात लाभच लाभ आहे. विचार हे केला. आता म्हणले काय करू? आपण दोघं मित्र आहोत, सोबत आलेलो आहोत, दोघांनीही इतकं कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे या दोन हंड्यामध्ये 2 हिस्से करायचे. कारण हा दोघांनीही बघितलेला आहे, दोघांनाही हा सापडलेला आहे, दोघांनाही हा दिसलेला आहे. त्यामुळे या हंड्यामध्ये जेवढं काही सोनं नाणं असेल त्यामध्ये 2 हिस्से करायचे, वाटून घ्यायचे. विचार केला. एक म्हणाला, मनातली मनात दोघंही विचार करू लागले आणि म्हणू लागले, जरी हे मित्र असला तरीही सोनं किंवा इतका लोभ पुढे दिसल्यानंतर मित्रत्व राहतं का? जिथे स्वार्थ आला तिथे मैत्री सुद्धा टिकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. मग आता इथे पुढे लोभ दिसतोय, अहंता दिसते, स्वार्थ आला. त्यामुळे त्या दोघांचेही मन विचलित झाले, मैत्रीपासून लांब गेले. दोघांनीही मनातली मनात विचार केला की बाबांनो, जरीही आपल्या दोघांमध्येही सापडलेलं असेल, दोघांनाही हे दिसलं असेल, तरीही हे संपूर्ण मलाच पाहिजे. त्यामुळे एक मित्र पाणी आणायला गेला आणि तिकडे त्या पाण्यामध्ये जी विषारी बुटी असते ती त्याने टाकली. पाणी घेऊन आला. ह्या मित्राला ते पाणी पाजलं. एवढ्यातच त्या विषाचा असर होईपर्यंत जो मित्र त्या झाडाखाली बसलेला होता, हंड्याजवळ बसलेला होता, त्याने एक मोठा दगड उचलला आणि त्या दुसऱ्या मित्रांच्या डोक्यावर घातला. आता मला सांगा, त्याच्या डोक्यात घातला, तो मृत्युमुखीही पडला. परंतु याने जे पाणी पिलं होतं विषाचं, त्याचाही असर हळूहळू सुरू झाला. आता दोघंही जिवंत राहिले असतील का? दोघंही मृत्युमुखी पडले. कुणालाही त्या हंड्याचा हिस्सा तर मिळालाच नाही, परंतु हे दोघं सुद्धा जिवंत राहिले नाहीत. आता जिवंत कशामुळे राहिले नाही? तो सत्पुरुष असणारा सांगत होता की बाबांनो, ज्या रस्त्याकडे तुम्ही जाताय तिथे तुमचा घात होणार आहे. त्यानं काय सांगितलं? सत्य सांगितलं. परंतु आम्ही असणारे ते सत्य न मानता उलट त्यावरच संशय घेऊन असं मानतो की आपल्यासाठी काहीतरी चांगली वस्तू तिकडे आहे, म्हणून हा मनुष्य आपल्याला दूर करतो. तसेच संत मंडळी आदी करुण मंडळी आम्हाला सत्यच सांगतात, परंतु ते आम्हाला समजत नाही आणि न समजल्यामुळे आपण भक्तांमध्ये मोडत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. मग भगवान परमात्म्यांना आणि भक्तांना हे सत्य अपेक्षित आहे, म्हणून आम्हाला सत्य कळणंही गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर सत्य कळून ते आम्ही आपल्या आचरणामध्ये आणणं सुद्धा गरजेचं आहे. कारण भगवान परमात्मा त्यांचंच रक्षण करतो जो सत्याने वागतो, जो सत्य आचरणाने वागतो. आणि भगवान परमात्मा त्यांचाच नाश करतो, त्यांचाच विनाश करतो जो असत्याने वागतो आणि दुष्ट प्रवृत्तीचा असतो. विठ्ठला विठाला 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 विठाला. कारण संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, भगवंता तुझे एवढ्या भक्तांचं रक्षण केलंस ना, तेवढेही भक्त आम्ही त्यांचं चरित्र बघितलंय, त्यावरून आम्ही समजून घेतले की ते भक्त असणारे हे सत्याने वागत होते. एवढंच नव्हे, तुझे नामस्मरण सतत त्यांच्या मुखात होतं आणि ते धर्माने वागत होते. कारण प्रल्हादांचं जर चरित्र आपण आचरणात घेतलं, विचारात घेतलं, तर त्यावरून असं कळण्यात येतं की
त्यांच्या मुखातून सतत नामस्मरण सुरू होतं. मग असे असणारे जर भक्त असतील तर भगवान परमात्मा त्यांना जवळ का करणार नाही? आणि जर दुष्प्रवृत्तीने दुष्ट विचाराने तुम्ही आम्ही वागत असू तर भगवान परमात्मा असणारा तो आपल्याला दूर केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, देवा तू या भूमीवर अवताराला येतोस कशासाठी? तर या धर्माचं पालन करण्यासाठी आणि तुझ्या भक्तांचं या दुष्टांपासून दुष्प्रवृत्तींच्या माणसांच्या विचारापासून रक्षण करण्यासाठी पहिल्या चरणात. धर्मरक्षा भया अवतार घेती. धर्मरक्षा भया अवतार घेती. आपुल्या पाळीसी भक्तजन अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्वाळीले किती एक. संत तुकोबाराया तेच भगवान परमात्म्याला म्हणतायत की हे देवा तू या भक्तांचं रक्षण करण्यासाठी अवताराला येतोस. कारण या भक्तांचं रक्षण करणं हे भगवान परमात्म्यासाठी धर्म आहे. कारण भगवंतापेक्षाही भगवंत असं समजतात की हे भक्त असणारे श्रेष्ठ आहेत. कारण जे काम भगवान परमात्म्याकडून सुद्धा होऊ शकत नाही असं असणारं काम ते भक्त श्रेष्ठ करतात. कारण जेव्हा सीता मातेला रावणाने उचलून नेलं त्यावेळी पूल बांधण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस रामप्रभू किती दिवस लागू लागले परंतु रामप्रभूंकडून ते पूल पूर्ण होत नव्हता. आता जरीही रामप्रभूंकडून पूल पूर्ण नाही झाला तरीही ते हनुमंताने एकच उडाण मारली आणि त्या पूर्ण पुलाचं बांधकाम केलं. आता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तो पूल दिसू लागला
नंतर रामप्रभू खुश झाले आणि हनुमंतरायाला म्हणू लागले, हनुमंता, तुझ्याकडून या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, ते कशामुळे झालं हे मला सांग. कारण माझ्याकडूनही हे काम पूर्ण झालं असतं, परंतु त्याला खूप दिवस निघून गेले असते. परंतु इतक्या कमी वेळामध्ये तू हे काम केलंस, ते कशामुळं? तर हनुमंतराय उत्तर देतात, हे प्रभू, जी आम्ही तुझी भक्ती केलेली आहे, त्या भक्तीचं श्रेष्ठत्व आमच्याकडे इतकं प्राप्त झालेलं आहे की त्यामुळे आम्ही मनात एखादी गोष्टी करण्याचा विचार आणावा आणि ती गोष्ट पूर्ण व्हावी. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला भीती तर कशाचीच नसते, कारण संत श्रेष्ठ सुद्धा सांगतात, भक्त सुद्धा सांगतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा सांगू शकतो की जर प्रभू भगवान परमात्मा तुमच्या आमच्या सोबत असेल तर कुणीही आपलं काहीच बिघडू शकत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जिनके साथ प्रभू उसका बालन बाका होय, उसका बालन बाका होय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकाशामध्ये इतके असणारे तारे आहेत, तेवढेही जरी आपले शत्रू असतील तरीही जर भगवान परमात्मा एकटा आपल्या पाठीशी असेल तर आपला केसही कोणी वाकडा करू शकत नाही. कारण तुम्ही आमच्याकडे जी काही श्रेष्ठत्व प्राप्त होतं किंवा जी ताकद आपल्याकडे प्राप्त होती ती कशामुळे? तर त्या भगवंताचं नामस्मरण करून, त्या भगवंताचं चिंतन करून, आपल्या शुद्ध आचरणामुळे आणि आपण जो वागतो त्या सत्यवाणीमुळे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत सुद्धा सांगतात, कारण योगी जरी असला तरीही तो भक्तांपुढे कमीच आहे. सर्वात श्रेष्ठपणा देव भक्तांना देतात. कारण याचं उदाहरणे सुद्धा आपण अनेक पाहू शकतो की योगी जरी असला त्यापेक्षा भक्त हे श्रेष्ठच ठरतात. कारण गोरक्षनाथ जे होते ते कोण होते? योगी होते. ते योगी असून कबीर असणारे भक्त त्यांना म्हणू लागले की हे कबीर, तुमच्यापेक्षा आम्हीच श्रेष्ठ आहोत. स्वतः गोरक्षनाथ योगी असणारे स्वतःलाच श्रेष्ठ म्हणून घेऊ लागले. त्यावेळेस कबीर असणारे भक्त, त्यामुळे भक्त हे लहानपणा घेतात म्हणून त्यांनी गोरक्षनाथांना मोठेपणा दिला आणि म्हणू लागले, खरंच गोरक्षनाथा, आमच्यापेक्षा तुम्हीच मोठे आहात. आता म्हणल्यानंतर गोरक्षनाथांना तर अट टाकायची होती आणि परीक्षा घेऊन बघायचं होतं की यांच्यापेक्षा मीच श्रेष्ठ आहे. त्यामुळे गोरक्षनाथ एवढ्यावरच थांबले नाही आणि कबीरांना म्हणू लागले की इथंच आम्हाला थांबायचं नाही, तर आपल्याला परीक्षा घेतल्यानंतरच मला कळेल की तुम्ही असणारे भक्त श्रेष्ठ की मी असणारा योगी श्रेष्ठ. विठ्ठल 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 विठ्ठल. परीक्षा घेतल्यानंतर गोरक्षनाथ म्हणाले, या पाण्यामध्ये मी जाईन आणि गेल्यानंतर मी जो वाटेल, मला जी वस्तू हवी वाटेल ती मी होईन आणि ते तुम्ही सापडून दाखवायची. जर तुम्ही ती सापडून दाखवली, जर ती तुम्ही शोधून दाखवली, तर तुम्हीच आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात आणि हे आम्ही मान्य करूच. तेवढेच नाही तर आम्ही तुमचे चरण सुद्धा स्पर्श करू. आता एवढं म्हणल्यानंतर कबीरांना तर ही काही परीक्षा घ्यायचीच नव्हती, परंतु गोरक्षनाथ म्हणल्यामुळे त्यांनी ते ऐकलं आणि मान्य केलं. गोरक्षनाथ पाण्यात गेले आणि पाण्यात एक मासा झाले. मासा होऊन आता कबीरांना म्हणू लागले, शोधा तुम्ही. कबीर पाण्यात उतरले. थोडाही वेळ न लागू देता लगेचच गोरक्षनाथांना वर काढले. गोरक्षनाथ आपल्या अवतारामध्ये अवतरित झाले आणि म्हणू लागले, खरंच तुम्ही मला शोधून काढले, परंतु आता तुमचा नंबर आहे. तुम्ही सुद्धा या पाण्यात जा. तुम्हाला जे काही होऊ वाटेल ते व्हा. मीच जर सापडून नाही दाखवलं तर तुम्हीच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. आता श्रेष्ठ आहात म्हणल्यानंतर कबीरांना तर अशी इच्छाच नव्हती की गोरक्षनाथ असणारे, इतके मोठे योगी असणारे, त्यांनी आपल्यासारख्या भक्तांना श्रेष्ठ म्हणावं. परंतु आता गोरक्षनाथ म्हणल्यामुळे त्यांना ते ऐकावंच लागलं. कबीर पाण्यात गेले. आता गोरक्षनाथ त्यांना सापडू लागले. कितीही वेळ निघून गेला, कितीही वेळ निघून गेला
तरीही कबीर काही त्यांना सापडले नाही. नंतर त्यांनी क्षमा मागितली आणि म्हणू लागले, हे कबीरा, आम्ही आमची माफी कबूल केली. आता आमची माफी तुम्ही स्वीकारावी आणि अवतरित व्हावं. आता कबीरांना वाटलं एवढंच म्हणताय आणि आपली चूकही स्वीकारली आहे तर आपण अवतरित व्हावं. वरती आले. गोरक्षनाथांनी विचारलं, मी मासा झालतो हे खरं आहे, तुम्ही मला शोधूनही काढलं, परंतु आता तुम्ही मला सांगा तुम्ही काय झाला होतात. आता तुम्ही सांगा काय झाले असतील, माहिती आहे का? गोरक्षनाथ हे मासा झालते ते लगेचच सापडले, परंतु कबीर असणारे भक्त हे पाण्यामध्ये पाणीच झाले, त्यामुळे गोरक्षनाथांना ते सापडता आले नाही. विठ्ठला विठाला 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 विठाला. गोरक्षनाथांनी आपली चुकी ही स्वीकारली आणि म्हणू लागले, खरंच कबीरा, आमच्या योग्यापेक्षा तुम्ही भक्तच श्रेष्ठ आहात. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. याच श्रेष्ठपणामुळे भगवंत सुद्धा त्यांच्या भक्तांचं रक्षण करतात. कारण आपण उदाहरण बघू, तुकोबाराय या अभंगातच उदाहरण देतात की अंबरीशी असणारे यांच्यासाठी भगवान परमात्मा तू 10 जन्म सोसलीस, 10 जन्म पुन्हा अवतारित होऊन पुन्हा तुझा अवतार संपवलास, पुन्हा दुसरा अवतार घेऊन असे करत करत तू 1 नाही 2 नाही तर 10 अवतार घेतलेस. कशामुळं? तर तुझ्या भक्तांमुळं. कारण अंबऋषी राजा यांच्यामुळे भगवान परमात्म्यांनी 10 अवतार घेतले होते. त्याच्याचमुळे तुकोबाराय म्हणतात ते असणारे भक्त होते म्हणून तू त्यांच्यासाठी अवतार घेतलास. इतका तू कष्ट घेतलेस, परंतु जे असणारे दुष्ट त्यांचा तू मात्र संहार केलास. अभंगाच्या दुसऱ्या चरणात अंबऋषी साठी जन्म सोसिले, अंबऋषी साठी जन्म सोसिले, अंबऋषी साठी जन्म सोसिले, अंबऋषी साठी जन्म सोसिले. निर्दाळी ले
हे भगवान परमात्मा, तू या भक्तांसाठी अवतार घेतलास, घेतोसही आणि घेणारही आहेस. एवढंच नव्हे तर तू या भक्तांचं रक्षण करतोस आणि दुष्टांचा असणारा संहार करतोस. अंबऋषीसाठी इतके जन्म घेतलेस आणि दुष्टांचं तू निर्दळन केलंस. हे भगवान परमात्मा, त्याचमुळे तुला संतन श्रेष्ठ हे सुद्धा म्हणतात की तू भक्तांना असणारा जवळ करतोस आणि दुष्टांचा संहार करतोस. कारण भक्तांना जवळ करणं हे भगवान परमात्मा आपल्या स्वतःचं कर्तव्य समजून आद्य धर्म समजतो. आणि एवढंच नव्हे तर दुष्टांचा संहार करणं हे सुद्धा भगवान परमात्मा त्याच्यासाठी धर्मच समजतो. विठाला 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 विठाला. कारण भक्त किती भक्ती करून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतात. तर शबरी माता असणाऱ्या ह्या भिल्ल समाजातील असून सुद्धा त्या भगवान परमात्म्याची त्यांनी किती भक्ती केली आणि त्यांच्या भक्त झाल्यामुळे त्यांनी त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेतलं. कारण भक्तांकडे जी काही ताकद येते ती कशामुळे, तर त्यांनी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यामुळे. एवढंच नव्हे तर त्या भगवान परमात्म्यावर त्यांनी श्रद्धा ठेवून ती आचरणात आणल्यामुळे. आणि योग्य काय अयोग्य काय हे ते भक्त जाणून असतात, म्हणूनच ते भगवान परमात्म्याला आपल्या भक्तीने प्राप्त करून घेतात. विठाला 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 विठाला. म्हणूनच ते भक्त कशी भक्ती करतात, तर त्या भक्तांना आपण कुठल्या योनीमध्ये जन्मलोय किंवा आपलं कर्तव्य काय हे त्यांना काहीही नसून ते फक्त एवढाच विचार करतात की आपल्याला देवाचं नामस्मरण करून भक्ती करून त्याचं चिंतन करून त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या भगवंताला आपलंसं करून घ्यायचं आहे. कारण शबरी माता ह्या भिल्ल समाजातील असून सुद्धा त्यांनी भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केलं आणि त्यांच्या लग्नाचा ही पत्रिकाही काढली, त्यांचं लग्नही ठरवलं गेलं, सर्व व्यवस्था त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली. तरीही त्यांनी त्या लग्नाला नकार देऊन तिथून पळ काढला आणि एका आश्रमामध्ये येऊन राहू लागल्या. तिथं ते मातंग ऋषी जे असणारे संत श्रेष्ठ, त्या संत श्रेष्ठांची सेवा ही शबरी मातेकडून झाली. त्यामुळे त्यांच्याकडे एवढी ताकद निर्माण झाली की ते त्या भगवंताची भक्ती करून त्याला प्राप्त करून घेऊ शकतात. त्यांनी वर्षानुवर्ष त्या मातंग ऋषींची सेवा केली आणि त्या मातंग ऋषीने एक दिवस शबरी मातेला सांगितलं, हे शबरी, तू इतकी भक्ती माझी केलीस तर तुला याचं फळ एक दिवस नक्कीच मिळणार आहे. तू माझी एवढी सेवा केली त्यामुळे एक दिवस भगवान परमात्मा तुला नक्कीच भेटेल. आता शबरी माता ह्या अगोदर तर भक्ती करतच होत्या, परंतु संतांचं हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांचा अगदी जास्त प्रमाणात विश्वास बसत गेला आणि त्यांची भक्ती चालूच राहू देत गेल्या. त्यांना कोणत्या योनीमध्ये जन्मल्यात, कारण कोणत्या जातीमध्ये आपण आलोय याच्याशी भगवान परमात्म्याला कुठलाही संबंध नसतो. भगवान परमात्मा फक्त जे संत आणि भक्त बनले त्यांना काही न विचार करता जवळ करतात. विठ्ठला विठाला 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 विठाला. मग आता शबरी मातेने तर विश्वास धरलाच, परंतु फक्त विश्वास धरून त्या राहिल्या नाही तर सतत त्यांचं त्या भगवान परमात्म्याचं चिंतनही सुरू होतं. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी, आएंगे रघुराई
साथ लखन जी का आवन होगा, सबरी के कुठियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुठियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जबर के कोठे आका पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जबर के कोठे आका पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। आएंगे रघुनाथ आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी। आएंगे रघुनाथ आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। शबरी माता त्या आपल्या मनाभावातून अंतकरणातून त्या भगवंताचं चिंतन करू लागल्या आणि मनामध्ये विचार करू लागल्या की एक दिवस नक्कीच माझे रामप्रभू येणार आणि मला दर्शन सुद्धा देणार. हा त्यांचा विचार सत्यामध्ये उतरला, कारण त्या कुठल्या समाजात जन्मल्या आहेत हा त्यांनी विचार न करता फक्त भक्तिभावाने त्या भगवान परमात्म्याचं पूजन करून, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून, एवढंही देखील करून त्यांनी फक्त सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वास धरला. आणि संतांवर जर विश्वास ठेवला तर नक्कीच आपण त्या भक्ताकडे, त्या भगवंताकडे पोहोचू शकतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणूनच तुकोबाराया सुद्धा म्हणतात, हे भगवंता तू या भक्तांना जवळ करतोस आणि जे दुष्प्रवृत्तीचे, दुष्ट विचाराचे जे लोक आहेत, जे जीव आहेत, त्यांना तू आपल्यापासून दूर करतोस. म्हणून आम्ही देखील त्या भगवंताची भक्तीच करून त्या देवाच्या, त्या भगवंताच्या भक्तांच्या यादीत आपलं नाव आलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. विठ्ठला विठाला 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 विठाला. एवढा कृपा सिंधू तो भगवान परमात्मा आहे. म्हणूनच तुकोबाराया तिसऱ्या चरणात त्या भगवान परमात्म्याला सांगतात की तू किती कृपा सिंधू असून तू या भक्तांवर किती दया करतो आहेस. धन्य तुझा कृपा मननेला, धन्य तुझा कृपा सिंधू मना धन्य तुझ कृपा सिंधू मन देना, धन्य तुझ कृपा सिंधू मन
ऋषीसाठी जन्म जोशी आपुला तो बोल सत करी आपुला तो बोल सात करी धान्य कृपाचे मनातील आंब ऋषीसाठी जन्मसोशी धन्य तुझे कृपा सिंधू मनातील आपुला ते बोल सत्कारी आंब ऋषीसाठी जन्मसोशी सरी डाळी घेतली धन्य तुझे कृपा सिंधू मनातील बोल सत्कारी आंब ऋषीसाठी जन्मसोशी दुष्टने धाडी लगी दुष्टने धाडी लगी दुष्टने धाडी लगी धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. हे भगवंता, तुझा जो बोल आहे, तुला जे हे भक्तजन संत मंडळी कृपा सिंधू म्हणतात, कारण तू असणारा एवढा कृपाळू आहेस, जी या भक्तांवर संतांवर दया दाखवून कृपा करतोस. कारण त्यांची भक्ती बघून, त्यांचं तुझ्याबद्दलचं प्रेम बघून, त्यांच्यावर तू प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा करतोस. एवढा असणारा तू कृपा सिंधू आहेस. फक्त तूच कृपा करत नाहीस, फक्त तूच दया दाखवत नाहीस, तर तुझे असणारे जे भक्त सुद्धा आहेत ते सुद्धा देवा तुझ्या एवढीच या मंडळींवर, या जीवांवर दया आणि भक्ती दाखवतात. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्धाचा प्रसंग चालू असताना जे कोणी कौरव असतील त्यांनी ते आता युद्धाचा कसा नियम असतो की कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध चालू होतो तेव्हा त्यांनी असा नियम ठरवलेला होता की जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा युद्ध सुरू होईल आणि सूर्यास्त झाल्यानंतर ते युद्ध बंद होईल. कुणीही कोणावर वार करणार नाही. आता हे नियम झाले क्षत्रियांचे. आता वारकऱ्यांचे काही नियम असतात की कीर्तनाला उभं राहिल्यानंतर अगोदर तर त्यांनी या पूर्ण चिंतनामध्ये, या पूर्ण कीर्तनामध्ये फक्त भक्तांचं चरित्र उच्चारावं, या संतांचं चरित्र उच्चारावं, आदी करून त्या भगवंताचं चिंतन करावं आणि त्याचं नामस्मरण करावं. हे नियम कुणाचे आहेत तर वारकऱ्यांचे आहेत. तरीही वारकऱ्यांचे नियम असून सुद्धा सर्वच वारकरी मंडळी यावर विचार करतील किंवा लक्ष देतील असं नाही. परंतु जर आपल्याला खरोखरच कीर्तनच करायचं असेल, जर आपल्याला खरोखरच कीर्तनच ऐकायचं असेल तर तुम्ही आम्ही करून वक्त्यानेही फक्त भक्तांचं, संतांचं आणि देवांचं चरित्र किंवा त्यांचं वर्णन करावं आणि ऐकणाऱ्यांनी देखील जो कोणी भक्तांचं, संतांचं, देवांचं चरित्र सांगेल असंच कीर्तन ऐकावं. अन्यथा जरी हे दुसरं कीर्तन ऐकलं तरीही ते तुम्ही कीर्तन म्हणून समजू नये. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण व्यवहारिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवहारामध्येच ऐकतो. आता आपला जो व्यवहार दररोज चालू असतो त्यामध्ये आपण भगवंताचं, संतांचं, भक्तांचं नामोच्चार करतो का? व्यवहारामध्ये आपण जर संतांचा, देवांचा विचार करत नसेल किंवा नामोच्चार करत नसू, त्यांचं चिंतन करत नसू, तर आपल्याला कीर्तनामध्ये व्यवहारिक गोष्टी ऐकावं असं अपेक्षित करणं चुकीचं आहे. विठ्ठला 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 कारण व्यवहार चालू असताना जर आपली इच्छा होत नसेल की भगवंताचं कुणी काही आपल्या सांगावं किंवा भगवंताचं चरित्र आपल्या कानावर काही पडावं, तर कीर्तनात बसून व्यवहाराच्या काही गोष्टी आपल्या कानावर पडाव्या हे सुद्धा आपण अपेक्षित धरणं चुकीचं आहे. आणि तेच वक्त्याने सुद्धा लक्षात घेऊन या वारकऱ्यांचे नियम, कीर्तनाच्या मर्यादा लक्षात घेऊन की या गादीवरती उभं राहिल्यानंतर आपल्याकडून जास्त होईल, जितकं होईल तितकं तरी आपल्याकडून संतांचं, भक्तांचं, देवांचं चरित्र उच्चारलं जावं. कारण या गादीवरती उभं राहून जर आपल्याला संतांचं, भक्तांचं चरित्र सांगता येत नसेल
आणि व्यावहारिक गोष्टी जर आपण बोलत असू तर पुढे चालून काही वर्षानुवर्ष लोटल्यानंतर किंवा काही काळ लोटल्यानंतर याला कुणी सुद्धा कीर्तन म्हणून ऐकणार नाही. विठ्ठला विठाला विठ्ठला विठाला 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 सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या. कारण भक्तींच्या विरहित गोष्टी केल्यानंतर या कीर्तनाला कीर्तन म्हणता येणार नाही. म्हणूनच हे जे नियम आहेत ह्याच्या मर्यादा आहेत त्या झाल्या वारकऱ्यांच्या किंवा कीर्तनाच्या. असेच नियम असणारे त्या क्षत्रियांचे होते की सूर्योदय झाल्यानंतर आपण युद्ध सुरू करू, परंतु जेव्हा कधी सूर्यास्त होईल तेव्हा मात्र कुणीही कोणावर वार करायचा नाही. आता नियम जरी असले तरीही अश्वत्थामा जो होता त्यांनी तो नियम मोडला आणि सूर्यास्त झाल्यानंतर तो पांडवांच्या कुटियेकडे गेला आणि मारत 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 त्याने इतके लोक मारले, इतके जीव मारले आणि ते जीवामध्ये हे 5 जीव देखील गेले. ते म्हणजे द्रौपदी मातेचे 5 पुत्र. आता पुत्र गेल्यानंतर द्रौपदी मातेला इतकं दुःख झालं आणि ते अश्वत्थामाला देखील कळालं की आपल्याला द्रौपदी मातेचे पुत्र मारायचे नव्हते, त्यांचे पती मारायचे होते, परंतु त्यांच्या पतींसारखेच त्यांचे 5ही पुत्र दिसतात. त्यामुळे आपल्याकडून ही चुकी झाली आणि त्यांच्या पतीच्या जागी त्यांच्या पुत्रांना मारलं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. चुकी झाली म्हणून त्यांनी तिथून पळ काढला. पळ काढल्यानंतर हे सर्व पांडवांच्या लक्षात आलं आणि पांडव सर्वीकडे शोधू लागले ते म्हणजे अश्वत्थामाला. आता शोधत शोधत त्यांनी विचार केला की जेव्हा कधी हा अश्वत्थामा आपल्या हाती लागेल तेव्हा आपण याला ठार मारायचं. आता जरी विचार केला तरीही कशाने मारावं, कारण आपल्या हाती लागल्यानंतर याचा जीव जाणार आहे हे शक्यच आहे, हे बरोबरच आहे. नवे आपल्याला पूर्ण याची कल्पना आहे की हे खरंच याचा जीव आपण घेणार आहोत, परंतु आपल्या पुत्रांना यांनी मारले तर यांना जितक्या प्रमाणात होईल तितक्या प्रमाणात जास्त शिक्षा देऊन याचा जीव घ्यावा असा विचार पांडवांनी केला. परंतु त्यांच्या लक्षात आलं आपल्याला जेवढं दुःख झालंय त्यापेक्षा जास्त दुःख कुणाला झालेलं आहे तर द्रौपदीला. मग तिलाच जाऊन विचारावं की याला कशी शिक्षा द्यावी आणि याचा जीव घ्यावा. विठ्ठला विठाला 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 विठाला. द्रौपदी मातेकडे गेले आणि विचारू लागले, हे द्रौपदी, हे युद्धाचा नियम नसताना देखील अश्वत्थामाने आपल्या पुत्रांवर वार केला आणि त्यांचा जीव घेतला. मग आता तूच सांग या अश्वत्थामाला कोणती शिक्षा देऊन याचा जीव घ्यायचा आहे. द्रौपदी माताने अगोदर म्हणाली की ते संकल्प सोडा आणि मला असं उत्तर द्या की खरोखरच तुम्ही मी जे सांगेल तेच मान्य कराल आणि तशीच शिक्षा त्यांना द्याल. आता पांडवांनी विचार केला आणि द्रौपदी मातेचा ऐकला आणि म्हणाले, खरंच द्रौपदी, आमच्यापेक्षा तुला जास्त दुःख झालेलं आहे, त्यामुळे तूच सांग या अश्वत्थामाला कशी शिक्षा द्यायची. द्रौपदी सरळ सरळ पहिल्याच शब्दात म्हणाल्या की खरोखरच तुम्हाला जर माझाच ऐकायचं असेल तर ऐका. मी सांगते या अश्वत्थामाला असंच जिवंत सोडून द्या. आता कोणत्या मातेजवळ जर असा प्रश्न केला असता, तिचे पुत्र एखाद्या व्यक्तीने मारले असते आणि तिला जर कोणी विचारलं असतं त्याला कोणती शिक्षा द्यावी, त्याचा कसा जीव घ्यावा, तर आपण म्हणलो असतं का सोडून द्या? म्हणलो नसतो. परंतु भगवंताचे जे भक्त असतात ते भगवंताच सारखे कृपाही करतात आणि तेवढीच दयासुद्धा दाखवतात. कारण द्रौपदी मातेने सरळ सरळ अर्थात सांगितलं की हे प्रभू, तुम्ही मला जे विचारताय ना त्याचं मी योग्यच उत्तर दिलेलं आहे. कारण मला माहिती आहे आता पुत्र गेल्याचं दुःख, म्हणून अश्वत्थामाचा जर आपण जीव घेतला, त्याला जर ठार मारलं तर त्याच्या आईला किती दुःख होईल. कारण त्याच्या आईचे अगोदरच पतीही गेलेले आणि आता पुत्रही जाणार म्हणल्यानंतर माझे तरी पती अजून जिवंत आहेत म्हणून मला त्यांची साथ आहे. त्यांना तर पुत्रही नसणार आणि पतीही नसणार,
त्यामुळे मी त्यांचं दुःख जाणून आहे आणि त्यामुळेच अश्वत्थामावर दया करते आणि त्याला सोडून देते. विठ्ठल 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 विठ्ठल. मग एवढे दया जर भक्त करत असतील त्या भगवंताचे भक्तांकडे त्यांच्या मनामध्ये एवढी दया असेल तर साक्षात त्या भगवंताकडे किती दया असेल. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, हे भगवंता, या अशा वागण्यामुळेच तुझं पुराणे देखील वर्णन करतात. अभंगाच्या चौथ्या. तुका म्हणे तुझा वळनिती पुराणे, तुका म्हणे तुझा वळनिती पुराणे.
हरी जय 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 विठोबा रखुमाई देखो द्या हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई हरे 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 जय 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 हरे जय 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्वाळीले किती एक तुकोबरायांनी या अभंगातून भगवान परमात्मा भक्तांसोबत आणि दृष्टांसोबत कसा वागतो हे सांगितलेलं असून भक्त त्या भगवंताला किती कृपा सिंधू म्हणतात किती दया सिंधू म्हणतात हे देखील सांगितलेलं आहे. याच प्रकारे या अभंगाचा भावार्थ तुम्हा मायबापांच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला, कारण की ज्यांच्यामुळे मी या गादीवरती उभी आहे आणि तुमच्या समोर चिंतन मांडू शकले असे असणारे माझे पती श्री हरिभक्तपरायण मृदंग सम्राट मृदंग अलंकार मुकुंद महाराज काठे, त्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी असल्यामुळे त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि त्यांचे आभार मानते. अर्थातच तुम्हीही ग्रामस्थांनी इतकं सुंदर नियोजन करून तुमचं जे असणारे आपले प्रभू ग्रामदैवत ते प्रभू असणारे त्यांचं आपण या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला, कीर्तन ठेवण्यात आलं, त्यामुळे तुमचेही आभार मानते. तसेच असणारे ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली असे असणारे आमचे बंधू अनिकेत दादा, त्यांचेही आभार मानते. साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, तुम्ही सर्व मायबाप मंडळी असतील, तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते आणि प्रभूंकडे एवढीच इच्छा मांडते की वर्षानुवर्ष तुमचा हा जन्मोत्सव अशाच उत्सवात पार पडो आणि आणखीही मोठ्या प्रमाणात तुमचे कार्यक्रम अथवा सप्ताह आणि तुमची जी इच्छा आहे की पुढे चालून या जन्मोत्सवानिमित्त तुम्ही मोठा कार्यक्रम करावा, तीही तुमची इच्छा पूर्ण हो, हे कालभैरवनाथांच्या चरणी मी इच्छा मांडते, प्रार्थना करते आणि माझ्या सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर